घरातल्या सगळ्या वस्तू बाहेर नेल्या, आता घरातल्यांनी काय करायचं? हॉटेल रिकामं झालं म्हणून घर कोणी रिकामं करतं का? याला काय अर्थ आहे? आमच्या अक्काला ना तर अजिबात काही कळतच नाही. ती अपूर्व वाटेल ते बोलते आणि आमची अक्का होला हो करते. मी पहिल्यांदा घरात आली ना तेव्हा अपूर्वाला मी बघितलं आणि मी लगेच ओळखलं होतं तिला. गोड गोड बोलायचं झालं. आमची अक्का फसते गोड गोड बोलण्याला ना. मी काही बोललेलं चालत नाही अक्काला, लगेच राग येतो. जाऊ दे ना, मी कशाला बोलतेय. भगवत नाही रे देवा. मावशी, तुम्ही अपूर्वाबद्दल उगाच गैरसमज करून घेतलाय बघा. अहो, अपूर्वा कोणी परकी आहे का? ती पण आपल्या घरातलीच आहे ना. आणि ती जे काय करते ते आपल्या घरासाठीच करते की. खरं सांगायचं तर मला अपूर्वाचा लई अभिमान वाटतो बघा. अहो, एवढं सगळं होऊन पण माघार काय घेतली नाही तिनं. रुपा मावशी, तुझ्यासाठी फोन आलाय हॉलमध्ये, जाऊन बघून ये. जाऊन सांग इथे कोणी रूपप्रभा राहत नाही म्हणून. अगं आता ते मी कसं सांगू? तू बोल की काय ते. आणि नाना तिकडं, मी कसं बोलणार आहे? नानांनीच पाठवलंय मला तुला बोलवायला इकडं. तू बघ काय ते प्लीज. बरं वहिनी, मी जरा हॉटेलला जातो, उशीर झाला मला. हा येतो. मी अपूर्वा, चला आता तयार झाली आपल्या हॉटेल मधली नवी पद्धत. असं पारंपरिक आणि भारतीय बैठक, चवदार आणि घरगुती जेवण फक्त आपल्याच हॉटेलमध्ये मिळतं. हा, पण फक्त चवदार नाही, हं? मम्मीच्या हातचं चवदार जेवण म्हण. अगं हो हो, पण खरं सांगू, खुर्च्यांपेक्षा असं जमिनीवर बसून जेवायला लय बरं वाटतं बघ. मी काय म्हणते, आपल्या घरी पण सगळ्यांना सांगूया जमिनीवर बसून जेवा. हा, अगं आमच्या लहानपणी कुठं होत्या टेबल खुर्च्या? लहानपणाची एकदम आठवण झाली बघ मला. अपूर्वाताई, काय झालंय? मिस्टर खंडेराव, एक मिनिट, चप्पल चप्पल. काय असं काय झालं म्हणायचं? जरा जरा सावकाश, श्वास घ्या जरा. सगळं सांगते मी तुम्हाला. मला सांगा, तुम्ही आलात कधी कोल्हापुरात? हे आता आलो. सोलापूरला काम होतं हो, तिकडे गेलो होतो. संचाचा फोन आला की हॉटेलमध्ये चोरी झाली. मग काय थांबतोय तिकडे? सगळी कामं बाजूला टाकली आणि लगोलग इकडे आलो. होय, पण तुमचा पाय कसा आहे आता? ते बरं आहे आता जरा. बरं ते जाऊ दे. हे विजयराव कुठे दिसत नाही? दुकानावर असेल. अहो किती फोन करायचं, सारखा बिझी लागत होता. ते ना हे सतरंजी, हे पाठ. तेच सांगते तुम्हाला, सगळं सगळं नंतर सांगते. आधी आवरून घेते. हा, मला सांगा काय काय करायचंय. मी मदत करतो तुम्हाला. सांगा. अहो एवढं काही काम नाहीये, राहू द्या तुम्ही. हातभार लावतो म्हणतो ना. सांगा की मला काय करायचंय ते. बरं ठीक आहे, या. हा, हे काय हॉटेल बंद आहे? अहो नाही नाही, या ना, बसा. हा, बसा बसा. कुठं जमिनीवर? हो. असं कुठं असते होय? हॉटेल आहे का धर्मशाळा? आओ ऐका. अपूर्वाताई, हे आता असंच होणार बघा. आपण हॉटेल सुरू करायला लय गडबड केली. 2-4 दिवस थांबून काहीतरी जोडणा करून करायला पाहिजे होती. अहो बाहेरचं कस्टमर येऊन असं खाली बसून जेवलोय नाही म्हटलं तरी म्हणजे 2-4 टेबल, 10-12 खुर्च्या तरी पाहिजेत. होय, बरोबर बोलताय तुम्ही. पण मी काय म्हणते, ते आपण नंतर बघू. हा, आधी जेवणाचं काय ते बघून घेतो. हा मम्मी, चला. किती वेळ फोन ओढवत ठेवलाय? का फोन केलाय तुम्ही मला? का सारखा सारखा फोन करून त्रास देताय मला? तुम्हाला काय वाटलं, तुम्ही मला फोन केला तर मी माझा निर्णय बदलेन? तुमच्याशी मी लग्न केलं ना, ही आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती माझी. हो, चूकच. माफी माफी मागताय? आता माफी मागताय तर काहीच फायदा नाही हो तुम्ही माफी मागून. एक लक्षात ठेवा, आता तुम्ही किती माफी मागितलीत ना
तरी काही फायदा होणार नाही. मला तुमच्याशी काहीही संबंध ठेवायचे नाहीये. आणि तुम्हाला काय वाटतं? हं? मी असहाय्य स्त्री आहे, मला कोणी मदत नाही करणार. तर लक्षात ठेवा, मला कोणाच्याही मदतीची गरज नाहीये. मला तुम्ही फोन करत जाऊ नका हो. बस झालं. विठ्ठल, मला वाटते की रुपीच्या नवऱ्याने तिला लय त्रास दिला असणार आहे. एकदा तिला भेटायला पाहिजे की. कशावरनं नाना? ह्याची चूक नाही, त्याचीच चूक आहे. आपल्याला या प्रकरणाची एकच बाजू माहिती आहे, बरोबर का नाही? जी हिनं सांगितली त्याची बाजू आपण ऐकल्या कुठे? असं पण असू शकतं ना की हिची सगळी चूक असेल, त्याचं बरोबर असेल. पण आपण ते नंतर बघूया. आधी हे चोरीचं सगळं प्रकरण निस्तरूया. होय, बरोबर आहे. कुठं आहेत रिटायर्ड हेड कॉन्स्टेबल दीनानाथ? ऐक ना. चला. निघायचं? हा सगळी तयारी झाली? हा. काय राहिलेलं नाही ना? काय मोबाईल घेतलाय? ते झालं. रायफल कुठे आहे तुझी? काय तू लई दिवसानं गावलायस, लई पिटणार आहे मी तुला. गमत नंतर पहिले काम बते करा की. हा. आणि मला सांगा, मी यायची नक्की गरज नाही. अहो, नाही ना आम्ही सांभाळतो. आणि तसं काय वाटलं तर फोन करतो, मग या लगेच तुम्ही. बरोबर, चालते की. जाऊ. चला. बरं सांगा पटकन, मी काय करायचं? हे घे कांदे सूप. नमस्कार. नमस्कार. मला असं विचारायचं होतं की नेहमीपेक्षा वेगळी माणसं काय आपल्या गावात दिसली का इथे? काय हा रंगराव, नमस्कार. काय पापा टिकली निवांत? फोन केलता म्हणजे आपल्या इथे ते चोरीचा माल बिल घेणारी दुकानं किंवा चोर बाजार असं कुठं आहे हो? नाही काय? बरं बरं. सांगतो की जरा जरा गडबडीत आहे, आपलं ते काम होतं. निवांत करतो फोन. ठेवू काय? मी बघते. हा नीतू, डबा भरून ठेवलाय, घरी घेऊन जा. फक्त भाजी भरायची बाकी. हा, बरं ठीक. कसं वाटतंय आमच्याकडचं? सगळं एकदम उत्तम आहे. उत्तम आहे ना? पण चपाती भाजी ठेवत नाही का तुम्ही? नाही, चपाती भाजी ठेवतो आम्ही, पण पण कसं आहे ना, आता नवीन सेटअप घ्यायचंय, त्यामुळे सध्या थोड्या दिवसाचा प्रॉब्लेम आहे. मी बऱ्याचदा येऊन गेलो होतो, आधी सगळं ठीक होतं. तेच सांगते मी की नवीन सेटअप विकत घ्यायचं ना आम्हाला, त्यामुळे आता अशी पद्धत ठेवली आहे. बऱ्याच दिवसांनी पंक्तीला बसतो आणि घरची आठवण आली. जर चपाती भाजी असली असती तर आणखीन छान झालं असतं. नीतू, होय, निघालोच आहे काय? इकडे ते डबे दे इकडे. अगं धर, उघड मम्मी, उघड. ताट आधी ते ताट आधी. घरची आठवण आली ना, मग घरीच जे होतं असं समजा.
पण हे दुसऱ्या कोणासाठी तरी असेल ना? अहो माझ्या घरच्यासाठीच केलं तर मी थोडं जादाच केलं होतं का. थँक्यू मावशी. होय. आणि कधी इकडे आलात तर आमच्या हॉटेलमध्ये या बरं का. हा? नक्की नक्की हा? नक्की नक्की. क्या का. नाही, अशा प्रकारच्या चोऱ्या करणारे जेवढे बी चोर आहेत की नाही त्या सगळ्यांच्याकडे मी चौकशी केली, पण त्याने काय कोणी ही चोरी केलेली नाही. म्हणजे टोळी नवीन आले तर? त्याचा काय आम्ही तपास केला नाही, तुम्हाला माहित असेल की. बरं, सामान किती गेलं चोरीला? अहो लय होतो. शेगडी, टेबल, खुर्च्या, भांडी, कुंडी, अहो एवढं काही फ्रीज बी नेला. आता ते काय डोक्यावर नेणार नाही ना, टेम्पोतच घालून नेणार. म्हणजे टेम्पो पण गेला चोरीला? नाही नाही, टेम्पो आमचा नव्हता. अच्छा, म्हणजे टेम्पोची वेगळी केस आहे. मग टेम्पोचा मालक कोण? आता इथं टेम्पो आणि त्याच्या मालकाचा काय संबंध आला? सामान आमचं गेलंय. अहो तुम्हीच तर म्हणला ना मगाशी की टेम्पोतून सामान नेलंय म्हणून. अरे म्हणजे एवढं सगळं सामान काय डोसक्यावरून नेणार का? टेम्पोतच घालून नेणार ना. अच्छा, मग दार तोडलं होतं, खिडक्या की छप्पर? नाही 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 नाही, दार आहे तसंच आहे ना, छप्पर तोडले ना खिडक्या. अहो मग चोर आत शिरलं कसं? तेच तर काय कळणं झालंय. कडीला कुलूप बी असेल तसं होतं. म्हणजे चोर घरचाच असणार? नाना, ए बाबा, राहू दे तुझं. तू काय या केस मध्ये लक्ष घालू नकोस. तुझं साहेब आत आहेत ना? भेटतो त्यांना. नाना चला. अहो असं कसं? जुनी ओळख आहे आपली, मैत्री आहे. अहो मित्रानं मित्राच्या मदतीला यायचं नाही तर कुणी यायचं सांगा की. हा, पण मला सांगा, टेम्पो तिथलाच होता की चोरानं आणला होता? राहू दे म्हणलं ना. नाना चला. केवढी खानावळ? अरे खानावळ? मम्मी, ए मम्मी. अपूर्वा, अगं पाणी घेऊन ये की. अगं हे काय सगळं? खानावळ? होय, आम्ही खानावळ सुरू केली, घरगुती खानावळ. काय सांगतेस काय? भागे भागे भावा, असल्या खानावळीमध्ये की नाही जास्त सामानाची गरज पडत नाही. आपण उगच हुडकत बसलो तिकडे सामान. आपलं फाईन डाईन आहे, फाईन डाईन, खानावळ नाही. होय काय? मला सांग, फाईन डाईन आणि खानावळीमध्ये काय फरक आहे? दोन्हीकडे पण खायलाच मिळते ना. हा, आपल्याला तेवढंच होते फक्त. तू नको तिथं अक्कल चालू नको. अरे कशा पाय त्याला ओरडतोस रे? हा, बरं मला सांगा, चोरांचं काही कळलं का रे? सगळं सांगतो, सविस्तर सांगतो सगळं. फक्त आधी याला जेवायला वाटतं. त्याच्या पोटातले कावळे एवढे ओरडतात की मला ऐकू यायला लागले. होय होय होय, उन्हातानातून आलात ना. चला दोघं बिया वाढा. चल चल दे. ऐ, तुझं काय कामात चाललंय माग माग? वाढून घेतो की, भूक लागलेली. भूक लागली? अच्छा, वाढून घे. पण इतरांना पण ठेव काहीतरी. बस. खंडेराव कुठं गेलेत म्हणायचं? त्यांना काहीतरी काम आलं होतं म्हणून ते निघून गेले. पण ते म्हणाले की त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सर्चिंगच्या कामावर लावलंय. असं म्हणलोय? चांगलंय की. विजय, चोरांचा शोध लागेल ना रे? म्हणजे आपलं सामान आपल्याला परत मिळेल ना? अहो शोध लागेल हो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता आम्ही सगळे ह्याच एका गोष्टीच्या मागे लागलोय बघताय ना. मी आता अख्खं जुनं मार्केट शोधून आलोय. म्हणलं आपलं चोरलं सामान तिथं कोणी विकायला बसलंय का बघावं. पण तिथं पण काहीच नाही. त्या चोरांनी आपलं सामान आतापर्यंत डिस्ट्रॉय केलं असेल तर कसं आणि कुठे शोधायचं? इतकं इझी नाहीये जेवढं वाटतंय. रुपाबाजी, डबा मी इथं ठेवतोय. आणि गरम आहे काय? गरम करायची गरज नाही. बरं चल मी येतो. अगं तुझ्या जेवणाचं काय? मी हॉटेलच जेवण की. बरं चल येतो, मी उशीर झाला मला जरा. बर. हा दादा. अरे नाना पोचले काय विचारतो तो? आम्ही पोलीस स्टेशनच्या दारातच आहे. हा, तू कुठं आहेस? मी पोचलो आता घरी. बर बर बर, कळव मला काय लागतं तर. हा ठीक आहे, ठेवतो. भेटू का? काय झालं ते? काय कळलंय काय? नाही अजून, चाललंय. लागेल पत्ता बघूया. बरं ठीक आहे, मी निघतो. तुला सोडायचंय काय? नाही नाही, मी जातो की एकटं. बरं मला उशीर झाला, मी जातो.
शिस्ती जागा. तुम्ही जेवणार आहात का? नाही, मी बनवलेलं नाहीये, अक्काने पाठवलंय. मी वाढवू की तुम्ही स्वतःच वाढून घेताय? तुम्हाला जे सोयीस्कर असेल तसं. काय नाही. मी वाढते. तुमचाच असेल, घ्या. हॅलो, मीच बोलतेय. तुम्ही का फोन करता इथे? हे बघा, माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नका. का? कशासाठी? तुम्ही माझी काळजी करू नका, मी माझं काय ते बघून घेईन. मला तुमच्याशी कोणतेही संबंध ठेवायचे नाहीयेत. नका हो, नका मला फोन करू. हे बघा, रूपप्रभा तुमच्यासाठी मेली. यानंतर जर फोन कराल ना, ठेवा आता फोन. एकदा बोलून घ्या त्यांच्याशी. काय म्हणतात ते एकदा बघा तरी. तुम्ही या सगळ्यात पडू नका, मी माझं काय ते बघून घेईन. नाही, तुम्हीच बघा, पण काही लागलं तर सांगा आम्हाला. आणि मी तुमच्यासाठी मला माहितीये तुम्ही कोणत्याही परस्त्रीसाठी हे सगळं केलं असतं. मागे हे सगळं ऐकलंय मी तुमच्याकडनं. आता पुन्हा ऐकायची इच्छा नाही. आणि कसं आहे ना, कोणत्याही परक्या माणसाने माझ्यासाठी काही करावं असं मलाही वाटत नाही. मान्य मला पोलीस त्यांचं काम करतायत, पण म्हणून आपण हातावर हात देऊन बसून राहायचोय. हा, आता तुम्हालाच कळणार मदत लागली तुम्ही. होय, तेच तुम्ही तुमच्या पद्धतीने तपास घ्या. तुम्हाला काही कळलं तर मला कळवा, मला काही कळलं तर मी तुम्हाला कळवतो लगेच. हा, होय होय हो, ठेवतो. हा, आणखीन लढतर होऊन बसलं म्हणायचं एक. विजय, तुला असं वाटत नाहीये ना की हे हॉटेल पुन्हा सुरू करून आपण चूक केली? असं काय बोलायला लागले तुम्ही एकदम? हा, आणि हे असले विचार कुठं नाही तुमच्या डोक्यात? हॉटेल बिटेल जाऊ द्या, तुमच्यासाठी ताजमहल उभं करायची तयारी आहे आपली. हा, कमी नाही आपण कशात. कसं झालंय माहितीये का, सध्या आपल्या आयुष्याचं फिजिक्स आणि मॅथमेटिक्स घडले आणि वेळेबरोबरची केमिस्ट्री बिघडली. वेळ नाही हो आपल्या बरोबर आता, पण थोडी कळ काढा, सगळं होतंय बरोबर. तू खरं बोलतोयस, पण हे तेवढंच खरं आहे ना की पोलिसही चोरांना शोधायला काहीच करत नाहीयेत. नाही, अगदी असंही नाही. पोलीस त्यांच्यापर्यंत तपास करतायतच की. आता आबा रोज चौकशी करतात, तुम्ही बघताय. पण हे सगळं बाजूला राहू देऊ. तुम्हाला असं काहीतरी विसरल्यासारखं किंवा काहीतरी राहून गेल्यासारखं असं काही वाटत नाही? म्हणजे असं काहीतरी चुकल्यासारखं. हे जेव्हापासून सगळं घडलंय की नाही, तेव्हापासून मला असं वाटतं की काहीतरी खूप मोठी गोष्ट आहे जी आपल्या लक्षात येत नाहीये. ती अशी समोरच आहे, पण आपलं दुर्लक्ष होतंय किंवा आपण ती बघत नाही. होय की. काय झालं? हे बघा, तुम्ही इथं आलात, हॉटेलचं कुलूप उघडून तुम्ही आत आलात आणि मग तुमच्या लक्षात आलं की चोरी झाली, बरोबर? हो. याचा अर्थ चोरी करताना चोरट्यांनी कुलूप तोडलं नाही किंवा कडी उचकटली नाही. हो. म्हणजेच काय की त्यांनी रितसर कुलूप उघडलं, चोरी केली आणि मग परत कुलूप लावून ठेवलं. हो,
असंच झालंय. अहो याचा अर्थ त्या चोरट्यांनी डुप्लिकेट किल्ली बनवली असणार आहे. करेक्ट बोलतोयस तू. हा मग आता ज्या अर्थी चोरांनी डुप्लिकेट किल्ली बनवून चोरी केली त्याचा अर्थ कुठल्या ना कुठल्या तरी किल्लीवाल्याकडे याचा सुगावा आपल्याला मिळेल. अरे हो विजय, हे आपल्याला आधी का नाही सुचलं? हो द्या आता. पण आता लक्षात आलं की नाही, मी लगेच कोल्हापुरात जातो आणि सगळ्याच किल्लीवाल्यांकडे चौकशी करतो. कधी कधी तुझं डोकं ना अगदी करेक्ट चालतं. एक दोन तुमच्या डोक्यावर हा काय. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.